तर मित्रांनो, जर तुम्हाला सह्याद्रीची सुंदरता अनुभवायची असेल तर फटक्याने मरून जाल, क्षणात मरून जाल. मात्र विधात्याने जी पृथ्वी बनवली आहे, जी सृष्टी बनवलेली आहे, जे जग निर्माण केले, इतकं सुंदर निर्माण केले, ते जर तुम्ही या पृथ्वीवर येऊन पाहिलंच नाही तर तुमचा या पृथ्वीवर येऊन काहीच फायदा नाही. तुम्हाला वर जाऊन काय मला महाराष्ट्र कसं वाटतं फिरायला? महाराष्ट्रातलीच आहे. हे काय बोलतात, गुजरातवरून आले? गुजरातवरून फिरायला आली जॉब नाही. ओके, अच्छा अच्छा. पागल मित्रांबरोबर काय पागल. करू नका. 200 रुपये काढा आणि या नक्की इकडं. नक्की, थँक्यू. लाईक करा, सबस्क्राईब करा. तर मित्रांनो, आपण आता खोपोलीच्या इथे नाही, माझा ग्रुप होता तेव्हा 8 जण आलो होतो राजापूरसाठी. तेच तुम्हाला काय म्हणायचं की म्हणजे शनिवार रविवार असतो तो घरात बसणं योग्य आहे की असं बाहेर निघून सह्याद्री भटकायला पाहिजे? बरोबर आई बरोबर. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अरे थांब, तर शेवटी बोलतात, सुरुवातीला बोलू दे, सांगतो तू. रायगडाचे सेवेकरी असा दादाचा ग्रुप आहे आणि दादाच्या ग्रुपची व्हिडिओ आपण इंस्टाग्राममध्ये टाकली होती, ती पण व्हायरल झाली होती. आणि त्याच ग्रुपचा मेंबर दादासुद्धा आहे. दादासुद्धा त्यावेळी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी श्रीमद रायगडवर दादा उपस्थित होता. नक्की आहे. तुम्हाला 2 पिढ्या जास्त खायला देणार. दादाचं फक्त सांगायचं, नाव सांगा. व्हिडिओ पाहून आलो म्हणून. ओके. नमस्ते मित्रांनो, जय महाराष्ट्र. मी तुमचा शुभम गणेश मोकोल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलवर, ज्याचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. मित्रांनो, आज सुद्धा आपली सवारी निघालेली आहे ती पुन्हा एकदा सह्याद्रीच्या दिशेने. आज आपण चाललो खोपोलीच्या दिशेने आणि आपण घरापासून आतापर्यंत जवळपास 16 ते 17 किलोमीटरचं अंतर पार केलेलं आहे. मात्र पालीच्या दिशेने जात असताना एक तामसुली म्हणून गाव लागतं. आपण त्या ठिकाणी सध्या उभे आहोत आणि तामसुलीच्या या ब्रिजवरती आपण उभे आहोत. आपण ब्रिज पाठी पाहू शकता आणि या ब्रिजवर उभे असताना मी आपल्या ब्लॉगची सुरुवात करते. मात्र हा ब्लॉग सुरू करत असताना मला एका काकांची भेट झाली आणि जेव्हा कधी मी या रोडवरून जात असताना माझी या ब्रिजकडे नजर म्हणजे जेव्हा कधी मी पालीच्या दिशेने जात असायचो, माझी नेहमीच या नजर ब्रिजकडे असायची. आपण ब्रिज पाहू शकता आणि नदी पाहू शकता. ही आहे मित्रांनो आंबा नदी, जी की या दिशेने पालीच्या दिशेने येते आणि सरळ नागोडण्याच्या दिशेने पुढे जाऊन अरबी समुद्राला मिळते पूर्ण. तर असा या नदीचा मार्ग आहे. मात्र या ज्या ब्रिजवर मी आता उभा आहे तामसुलीच्या ब्रिजवरती, हा ब्रिज जर आपण पाहायला गेलो तर ब्रिजचा बराचसा जुना ब्रिज आहे. मात्र या ब्रिजची उंची जितकी पाहिजे होती, जितकी हवी होती, तितकीशी नाही आहे. रोज या तामसुली आणि हिदवली ही अशी 2 गावं आहेत. आपण आता ह्या ठिकाणून आलो होतो, इकडून मुख्य जो रोड आहे पाली खोपोली रोड, तिकडून हा रोड आला होता आणि सरळ हा रोड तामसुलीच्या दिशेने गेला आहे. तामसुली आणि हिदवली अशी ही 2 गावं आहेत मागच्या साईडला. तर पावसाच्या दिवसामध्ये या नदीचं पाणी संपूर्ण या ब्रिजवरून क्रॉस होतं आणि संपूर्ण या तामसुली आणि हिदवली अशी 2 गावं आहेत. या दोन्ही गावांचा संपर्क तुटतो आणि या गावातील याचा त्रास या गावातील सर्व रहिवाशांना, सर्व शाळकरी मुलांना होत असतो. तर माझी नक्कीच एक शासनाला विनंती असेल की आपण याकडे लक्ष द्यावं आणि या संपूर्ण तामसुली आणि हेदवली गावांचा प्रश्न मार्गी लावावा. मी संपूर्ण आपल्या यूट्यूबच्या परिवाराला विनंती करतो की आपण जास्तीत जास्त आपला व्हिडिओ शेअर करावा आणि तामसुली आणि हेदवली गावाच्या सर्व रहिवाशांना याचा न्याय मिळावा. कारण की इथून रोजची सर्व गावकऱ्यांची, सर्व नागरिकांची वर्दळ असते, ये जा असते. मात्र पावसाच्या दिवसामध्ये संपूर्ण या ब्रिजवरून पाणी जात असतं. आता सुद्धा तुम्ही माझ्या मागच्या साईडला या ठिकाणी नदीचं रौद्र रूप पाहू शकता. किती पाणी आहे आणि किती पाण्याचा फ्लो आहे आणि किती पाण्याचा करंट आहे तुम्ही पाहू शकता. याचा थेट परिणाम गावातल्या नागरिकांवर तर होतोच, मात्र शाळेतल्या सर्व शाळकरी मुलांना, कॉलेजला जाणाऱ्या सर्व मुलांना याचा परिणाम भोगावा लागतो. कारण की
इथून जेव्हा जर पाणी भरलं तर संपूर्ण संपर्क तुटतो आणि पुढे एक वळसाकडून त्यांना एक ऐनघर म्हणून गाव आहे जे मुंबई गोवा महामार्गावर जाऊन मिळतं, त्यांना तिकडून जावं लागतं. असा एक दुसरा पर्यायी मार्ग आहे. मात्र जो मुख्य मार्ग आहे तो हाच मार्ग आहे जो पालीच्या दिशेने आणि नागोण्याच्या दिशेने जात असतो. मात्र आपल्याला ही व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करता येईल तेवढी शेअर करा आणि संपूर्ण शासनापर्यंत ही व्हिडिओ पोचली पाहिजे. आणि या संपूर्ण हा जो ब्रिज आहे याचं काम लवकर सुरू झालं पाहिजे. तोच आपल्याला काकांची भेट झाली आहे या ठिकाणी. काका तुमचं नाव काय? माझे नाव दिनेश वसंत चव्हाण. इथे कंटिन्यू पाणी असतं, म्हणजे वरनं पाऊस पडला का भरपूर पाणी असतो आणि शाळेतल्या मुलांचे रहदारी बंद होते, तर आमचा संपर्क तुटतो आणि आम्हाला लय त्रास होतो. याची शासनाला विनंती आहे लवकर या ब्रिजचा हे करावे आणि लोक म्हणजे शाळेतली मुलं जाणारी ती पण त्यांना बंद होतात, म्हणजे शाळेत जाणारा लय त्रास होतो याचा. एवढी विनंती करतो शासनाला या ब्रिजच्या बाबतीत लक्ष द्यावे ही नम्र विनंती. नक्कीच, कारण की हा रोजचा जो त्रास आहे तुम्ही पाहू शकता या ठिकाणी नदीला किती पाणी आणि किती अंतर आहे. अगदी थोडंसं अंतर आहे पाणी भरण्यापासून. अगदी जोराचा पाऊस झाला की संपूर्ण या ब्रिजवरून पाणी जात असतो. आता ही आंबा नदी आहे, ही या ठिकाणून पालीच्या दिशेने येत आहे आणि थेट अशी वाकण मार्गे नागोठणे मार्गे त्या ठिकाणी पुढच्या प्रवासाला जाते. आता मात्र तुम्ही या ठिकाणी नदीचं रौद्ररूपसुद्धा पाहू शकता आणि असा संपूर्ण ब्रिज आहे. मात्र ब्रिजची हाईट कमी असल्या कारणाने ब्रिजच्या वरून पाणी क्रॉस होतं आणि त्यानंतर संपूर्ण या तामसोली आणि हेदवली गाव या दोन गावांचा डायरेक्ट संपर्क तुटतो. आता काकांची पण रिक्षा आहे आणि त्यांचा रोजचा या ठिकाणून प्रवास असतो. मात्र त्यांनासुद्धा आता ऐनघर मार्गे तिकडून जावं लागतं ना. जर पाणी भरलं असेल तर त्यांना प्रश्न, कारण की ऐनघर मार्गे जाणं म्हणजे थोडेसे त्यांचे अंतर पण वाढतं. तेवढं त्यांचा गाडीचं पेट्रोल डिझेल काय असेल ते त्यांचं समजा नुकसान आहे त्यामध्ये आणि मुलांचं पण शैक्षणिक नुकसान आहे यामध्ये. आणि ते पाणी भरलं का आमच्या जीवात जीव नसतो, कसं काय जायचं पलीकडे काय करायचं, म्हणजे त्यातून कसरत काही लोक थांबता येतं 2-3 तास थांबतात. नक्कीच प्रशासनाला सुद्धा विनंती असेल की आपण या ठिकाणी तातडीने लक्ष द्यायचं आहे आणि संपूर्ण हा जो तामसली आणि हेदवली गावांचा जो प्रश्न आहे तो प्रश्न मार्गी लावावा अशी विनंती आहे सर्वांना. जर तुम्ही नदीचं रौद्ररूप पाहू शकता मित्रांनो, किती वेगाने पाणी वाहते आणि या ब्रिजची उंचीसुद्धा पाहू शकता. आता तर पाऊस पडत नाही आहे तर ही परिस्थिती आहे. मात्र वर्षा दिशेने जर जोराचा पाऊस झाला तर अगदी संपूर्ण या ब्रिजवरून पाणी जात असतं. आपण समोरच्या बाजूने सरसगडसुद्धा पाहू शकतो. मित्रांनो सध्या आता आपण खोपोलीच्या थोडंसं अलीकडे म्हणजे 4 ते 5 किलोमीटर आधी थांबलेलो आहे. इमेजिकेच्या इथे नाश्त्यासाठी थांबलेलो. तिथून आता नाश्ता करून आपण आपल्या एक खोपोलीमध्ये सुद्धा स्टॉप होणार आहे. तिथून आपण पुढे जाणार आहोत आणि या मिसळ खायला. आपण आता इकडून आलो होतो आणि असे समोर गगनगिरी महाराजांचं मठ आहे. आज रविवार असल्याकारणाने भरपूर गर्दी तुम्ही पाहू शकता आणि इथून पुढे रस्ता आपल्याला या बाजूने जायचं आहे आणि समोर आपलं डेस्टिनेशन आहे. याआधीसुद्धा आपण गगनगिरी महाराजाच्या मठामध्ये आलो होतो. मात्र आतमध्ये कॅमेरा अलाउड नसल्यामुळे आपण काही दाखवू शकत नाही. तर म्हणजे आपण आता येऊन पोचले खोपोलीमध्ये. आपल्याला इथून या कमानीमधून आत जायचं आहे. सरळ रोड हा खंडाळ्याच्या दिशेने, लोणावळा खंडाळ्याच्या दिशेने गेलेला आहे. पुढे जाऊनसुद्धा एक आपल्याला अशाच प्रकारची कमान लागेल. जर तुम्ही पुण्याच्या मार्गे येत असाल तर तिकडूनसुद्धा तुम्हाला एक अशा प्रकारची कमान लागेल. हे दोन्ही रस्ते एका बाजूला येऊन मिळतात. आता आपल्याला इथून जायचं आहे आतमध्ये. आपण खोपोलीमध्ये आहोत आणि इथून आपल्याला आपलं डेस्टिनेशन पॉईंट हे आहे. समोर जे दिसते ब्रिज तिथपर्यंत आपल्याला जायचं आहे. ते समोर आहे केपी वॉटरफॉल. इथे संपूर्ण असा खालून इथून जवळपास 1 तासाचा ट्रेक आहे आणि इथून आपल्याला पुढे जायचं आहे. मंडळी आपण आता येऊन पोचले होते इथल्या बेस कॅम्पिंगच्या इथे, जिथे बाईक्स वगैरे पार्क केल्या आहेत. आता इथून आपल्याला पुढच्या प्रवासाला निघायचं आहे. हे अशी मंदिरं आहेत इथे मागे आणि इथून आता आपल्याला चालत पुढच्या प्रवासाला जवळपास 1 तासाचा ट्रेक आपल्याला करायचं आहे. आणि रविवार असल्याकारणाने भरपूर आपल्याला गर्दीसुद्धा पाहायला मिळते. वाहनसुद्धा या ठिकाणी आलेले. तर इथून जो समोरचा नजारा दिसतो आहे झेनित धबधब्याचा, तुम्हाला दाखवतो मी आता. किती सुंदर नजारा आहे मित्रांनो. हा जो धबधबा आहे समोरचा तो आहे झेनित धबधबा. अतिशय फेमस असा धबधबा. आपण वरूनसुद्धा छोटे छोटे धबधबे येताना पाहू शकता या ठिकाणी. आणि इथून ते सर्व धबधबे एकत्र येऊन अशा प्रकारे इथे धबधबा बनतो झेनित. रविवार असल्याकारणाने बरेच मंडळी या ठिकाणी मुंबईहून, रायगड, पुण्यावरून या ठिकाणी धबधब्याचा आनंद घेण्यासाठी आलेले आहेत. असेल ना तर तुम्हाला गड किल्ल्यांवरती जावं लागेल. घरी बसून अशी मजा करता येत नाही.
तर मित्रांनो आपण आता खोपोलीच्या इथे नाही माझा ग्रुप होता तेव्हा 8 जण आलो होतो राजा ब्रेकसाठी. आता आपण या ठिकाणी बेस्ट वेळेचं गावाचं नाव काय इथल्या वाडीचं? हां विहारी ठाकूरवाडी इथे आहे. दादा आहे. आता दादाच्या इथून आपण एक मका घेतोय. दादासुद्धा एक शिवभक्त आहे आणि रायगडवर दादासुद्धा आला होता. दादाचा एक ग्रुप आहे. दादा ग्रुपचं नाव काय? रायगडाचे सेवेकरी असा दादाचा ग्रुप आहे. आणि दादाच्या ग्रुपची व्हिडिओ आपण इंस्टाग्राममध्ये टाकली होती, ती पण व्हायरल झाली होती. आणि त्याच ग्रुपचा मेंबर दादासुद्धा आहे. दादासुद्धा त्यावेळी महाराजांच्या राज्याभिषेकासाठी श्रीमद रायगडवर दादा उपस्थित होता. आणि हे सुद्धा दादा आहेत. आपली व्हिडिओसुद्धा दादा त्यांनी पाहिली. छोटीचं नाव काय? शर्वरी. ओके पूर्ण नाव सांगायचं? ओके किती वेळेस? तिसरीला. ओके आता आलीच पाण्यातून जाऊन? कसं वाटलं? ओके इंग्लिश मिडियम मराठी मिडियम? ओके असे दादा आहेत. आणि आता आपण मका वगैरे रेडी करून आता आपण आपल्या मार्गाला जाणार आहोत. त्या साईडला त्या दिशेने हा रस्ता जो गेलेला आहे तो झेनिथ वॉटरफॉलकडे गेलेला आहे. आपल्याला सरळ जायचं आहे. जवळपास आता 1 तासाचा ट्रेक असणार आहे ना? मला KPला जायचं आहे. ओके सर. मित्रांनो पावसाला आता जोरदार सुरुवात झालेली आहे. आपल्या ट्रेकला सुद्धा सुरुवात झालेली आहे. या ठिकाणी बाईक पार्किंग पाहू शकता तुम्ही. आणि आता पडत्या पावसाचा आपण या ठिकाणी जाणार आहोत. सकाळपासून पाऊस आला नव्हता. आपला प्रवास जवळपास 60 किलोमीटरचा प्रवास झालेला, 60 ते 65 किलोमीटर. आणि आता आपण आपल्या या ट्रेकिंगला सुरुवात केली आहे. समोरचा असा व्ह्यू तुम्हाला पाहायला मिळणार आहे. आणि हातामध्ये काठीसुद्धा आपण जवळ ठेवलेली आहे. याआधीसुद्धा मी तुम्हाला म्हटलं होतं की जेव्हा कधी सोलो ट्रेकिंग कराल, एकटे कुठे जाल, तेव्हा तुमच्यासोबत काहीतरी सेफ्टीसाठी अशा प्रकारची काठी किंवा काही आता मार्केटमध्ये ट्रेकिंग स्टिकसुद्धा मिळतात, तुम्ही त्यासुद्धा जवळ ठेवू शकता. की माझ्या सेफ्टीसाठी ही काठी ठेवलेली सोबत. तर मंडळी असा दत्त मंदिराचा परिसर आहे. आपण आल्यानंतर या ठिकाणी खाली 2-3 मंदिरं पाहिलीत. आणि या ठिकाणी एक दत्त मंदिर आहे. सेवागिरी मंडळ खोपोली यांचा हा दत्त मंदिर. इथून सुद्धा गाड्या पार्क केल्यात. आणि इथून आता आपल्याला समोरच्या दिशेने जायचं आहे. मित्रांनो एक लहान टिल्लू छत्री विसरला होता, त्याचे वडील आणि तो छोटा टिल्लू त्या ठिकाणी एका छोट्या टपरीमध्ये बसले आहेत. पाऊस जास्त असल्याकारणाने ते आले नाही. आता मी परत रिटर्न चाललो आहे त्यांना त्यांची छत्री द्यायला. बिचाऱ्या टिल्लूची शाळेतली छत्री आहे, ती घेऊन चाललो आहे. कोण येणार? कोणी नव्हतं? चालेल चालेल हां चालेल. चला वेलकम. तर फक्त 10 मिनटाचा पाऊस झाला आणि 10 मिनटात पाण्याचा रंग वेगळा होता. आता संपूर्ण पाणी चॉकलेटी झालेलं आहे. तसं तुम्ही वरच्या दिशेने सुद्धा पाहू शकता. आता तुम्हाला इथे आल्यानंतर हा ओढा पार करून पलीकडून ही जी मंडळी येतात त्या बाजूला जायचं आहे आपल्याला. तर झाली तुमची ट्रेक? किती तास लागले जाताना? 1-1.5 तास? 1 तास लागले असं काय. ओके. आणि कसा होता वरचा संपूर्ण परिसर? हां जो पायरीवाला पॅच. मस्त आहे. थोडासा रिस्की आहे. थोडीशी पावसाने थोडीशी वेदरने साथ दिली असते अजून छान वाटलं. म्हणजे ढग नसते, सूर्य असताना अशी निळे ढग, चांगलं वाटलं. तुम्ही कुठून आलात? आम्ही बदलापूर. ओके ओके चालेल. चला थँक्यू. भाई लोक कुठून आला तुम्ही? पेन. मी पण पेनच आहे. पेन कुठं? अच्छा वाशी आहे काय? साजन पाटीलला ओळखता? अरे माझा मित्र. हो काय? आम्ही सोबत होतो जीवमध्ये कामाला. मी नागोडण्याचा शिवगाव माझा. आमचा तालुका पेनच आहे. तुम्ही सगळे पेनवाले घ्या काय? सगळे वाशी वडाव. हां धन्यवाद. चला आपली रायगड आपले महाराष्ट्र चॅनलचं नाव जय महाराष्ट्र. जवळपास 15 ते 20 मिनिटाचा पायी वारी केल्यानंतर आपण आता येऊन पोचलो ते
जो या ट्रेकचा थोडासा कठीण असा पॅच आहे तिथपर्यंत येऊन आपण आता पोहोचलेलो आहे. हे बघा मंडळी, थोडीशी कसरत त्यांनासुद्धा करावी लागत आहे. इथून असं आहे. कुठून आलात? आम्ही इथलंच लोक. इथलं जातं काय? हालापूर तालुका. किती तास लागले तुम्हाला चढायला वर? 1 तास लागला. 1 तास लागला. आणि वरचा नजारा कसा होता? खूप भारी. एका शब्दात काय वर्णन कराल? एका शब्दात माइंड ब्लोईंग. तू काय बोलशील? सर्वांनी इकडे यायला पाहिजे. सर्वांनी इकडे यायला पाहिजे नक्कीच. काय नाही तो रिस्की पॅच होता तो हाच आहे. इथून थोडंसं तुम्हाला सांभाळून न्यावं लागेल. संपूर्ण ट्रेकचा हाच एक रिस्की पॅच आहे. इथे थोड्याशा कातळगुरी व आपल्याला पायऱ्या पाहायला मिळतील. तर तुमच्याकडे चांगले ट्रेकिंग शूज असेल किंवा चांगले ग्रीपवाले शूज असतील तरच या ठिकाणी या. आणि जर तुम्हाला कातळकोऱ्यांवर चालायचा अंदाज असेल तरच तुम्ही हा ट्रेक करावा असं मी सुद्धा सजेस्ट करेन. इंस्टा पे डालता हूँ, मेरा यूट्यूब चैनल भी है, उस पर भी डालूँगा. आपली रायगड आपले महाराष्ट्र, मराठी ब्लॉगर. मित्रांनो हा थोडासा स्लिपरी पॅच आहे. तुमच्याकडे चांगले शूज असतील किंवा तुमच्या चप्पलला सँडलला ग्रीप असेल तरच या. आणि ह्या कातळपुरी तुम्हाला पायऱ्या या ठिकाणी पाहायला मिळतील अशा पद्धतीच्या. असं म्हटलं जातं की एक दंतकथा आहे की पांडवकालीन पायऱ्या आहेत या. मात्र याचा उपयोग जो जुन्या काळातील व्यापार असायचा त्यासाठी या कातळकोरीव पायऱ्यांचा वापर केला जात असे. अशा संपूर्ण कातळकोरीव पायऱ्या तुम्ही पाहू शकता. म्हणजे कोकण प्रांतातून पायी मार्गासाठी इथून थेट खंडाळा मार्गे लोणावळा वरच्या परिसरात जाण्यासाठी हा व्यापारी आणि एक पर्यायी मार्ग होता. असा हा परिसर होता पूर्ण. आणि हा समोरचा परिसर खोपोलीचा परिसर. सगळं जाईन भाई. संपूर्ण असे इथून या कातळगुरी पायऱ्यात पुन्हा एकदा आपल्याला पायऱ्या लागल्यात काहीशा. असं आपल्याला गोल गोल इथून जायचं आहे. चला जाऊया आता. समोरून काही मंडळीसुद्धा आलेले आहेत त्यामुळे त्यांना अडचण नको. आपण असं इथून जाऊया. संपूर्ण कातळकोरी जवळपास 50 ते 60 पायऱ्या असतील. हा मग मित्रांनो. हां या. प्रयत्नांची पराकाष्ठा करायला लागते भावाला. कुठून आला तुम्ही मित्रांनो? डोंबिवलीवरून. कसा वाटला तुम्हाला ट्रेक? ट्रेक मस्त आहे, फक्त हा पॅच थोडा रिस्की आहे. आणि पुढे एक धबधब्याचा पॅच आहे तो थोडा रिस्की आहे. ओके चला थँक्यू. हे आहे आपलं डेस्टिनेशन पॉईंट. आपल्याला इथपर्यंत जायचं आहे. समोर जो दिसणारा ब्रिज आहे तिथेच आहे केपी वॉटरफॉल. आपल्याला तिथे जायचं आहे आता. आपल्याला अजून तिथपर्यंत जायचं आहे. पण जवळपास 70% आपला टप्पा पार केलेला आहे. थोडासा हात पॅच इथून आहे. मात्र आपण आपल्या ध्येयाच्या शेवटीपर्यंत आता आलेलो आहे. तुमच्या अशी धोक्याची ताजसुद्धा या ठिकाणी पसरलेली आहे. सह्याद्री म्हणजे भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर उत्तर दक्षिण पसरलेले एक अथांग आणि विस्तीर्ण पर्वतरांग, ज्याला इंग्रजीत वेस्टर्न घाट्स असे म्हटले जाते. हा केवळ एक डोंगर नसून महाराष्ट्राचा आत्मा, संस्कृती आणि निसर्गाचा अनमोल ठेवा आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी याच सह्याद्रीच्या दुर्गमतेचा वापर करून हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. आज आपण ज्या ठिकाणी आलोत ते सुद्धा याच सह्याद्रीतील एक सुंदर असं ठिकाण म्हणजेच केपी वॉटरफॉल. आणि मंडळी आपण येऊन पोहोचलो ते खोपोलीचा आयकॉनिक वॉटरफॉल म्हणजे केपी वॉटरफॉल. या ठिकाणी आपण पोहोचलो. आपण माझ्या मागच्याच बाजूला पाहू शकता. आणि असा आयकॉनिक ब्रिज, ब्रिटिशकालीन ब्रिज आपण संपूर्ण आता पाहणार आहोत. जवळपास 1-1.5 तासाचा आपण ट्रेक कंप्लीट केलेले आहे. फायनली मित्रांनो आपण आता येऊन पोहोचलो आहे आपल्या डेस्टिनेशनवरती. आणि जवळपास आपण पुन्हा ट्रॅकवरती पोहोचलेलो आहे. गर्दी पाहू शकता. पब्लिक संडे असल्या कारणाने
तर बाबा कसा तुझा एक्सपिरियन्स आहे का? कसा एक्सपिरियन्स आहे तुझा सांग. भैया थोड़ा लैंग्वेज प्रॉब्लम है. हाँ लैंग्वेज प्रॉब्लम. आंध्र से आए हैं. क्या क्या हाँ मैं आंध्र से. लैंग्वेज प्रॉब्लम. अच्छा कहाँ से आप? आंध्र प्रदेश. अच्छा तो आपको कैसा लगे पूरा एरिया? ये अच्छा बहुत सुंदर है. बहुत सुंदर है. वन वर्ड में अगर बोला जाए डिस्क्राइब करने को बोलो तो एक वर्ड में क्या डिस्क्राइब लाइफ करोगे? टाइम सेटलमेंट. हाँ? एक ही टाइम आया लाइफ टाइम सेटलमेंट. बहुत एंजॉय किया. स्वर्ग. स्वर्ग. काय नजारा आहे मंडळी, अगदी नेत्रदीपक. म्हणजे जी संपूर्ण 1.5 तासाचा जो ट्रेकिंग होता तो इथे आल्यानंतर संपूर्ण थकवा दूर झालेला आहे. कारण की इतकं प्रसन्न आणि इतकं निसर्गरम्य या ठिकाणी वातावरण तुम्ही पाहू शकता बॅक साईडला. आणि गर्दी पहा मित्रांनो या ठिकाणी. आता जर इथून लोणावळ्याच्या दिशेने म्हणजे ही साईडची आहे ती लोणावळ्याच्या साईडची आहे, तिकडून जर ट्रेन आली तर सगळ्यांची पळापळ होणार आहे. मात्र हा वन वे आहे या ठिकाणी. कर्जतच्या दिशेने हा रोड गेलेला आहे आणि लोणावळ्यासाठी जाण्यासाठी हा जो रॉक आहे याच्या पलीकडून दुसरा ट्रॅक गेलेला आहे. मात्र आता आपण ना त्या जागेवर जाणार, तिथं जी मंदिरं बसलेली आहेत तिथून जाणार आणि तिथून हा समोरचा व्ह्यू दाखवणार आहे तुम्हाला मी. पाहूया तेवढ्या टायमामध्ये कुठली ट्रेन येते का. आज रविवार असल्या कारणाने केपी वॉटरफॉलवर भरपूर गर्दी होती आणि आपण सुद्धा याच गर्दीचा एक भाग होतो. कारण की आपण ही सुद्धा सोलो ट्रेक केली होती आणि इथे येणारे प्रत्येक जण आपले नवीन नवीन मित्र घडत गेले. जवळपास 1 तासाच्या ट्रेकनंतर वर आल्यानंतर हे मनमोहक दृश्य पाहून मनातील सर्व थकवा निघून गेला. थोडा वेळ मी सुद्धा बसून या सुंदर निसर्गाचा आनंद घेत होतो. मंडळी, केपी धबधबा म्हणजेच केपी वॉटरफॉल हा महाराष्ट्रातील रायगड जिल्ह्यातील खोपोलीजवळील एक अत्यंत सुंदर आणि थरक असा धबधबा आहे. हा धबधबा त्याच्या एका खास वैशिष्ट्यामुळे ट्रेकर्स आणि पर्यटकांमध्ये खूप प्रसिद्ध झाला आहे. ते म्हणजे सह्याद्रीच्या कातळावरून पडणारे धबधब्याचं पाणी आणि समोरच्या ब्रिजवरून जाणारी रेल्वे. खालून त्या दादाकडून आपण एक मका आणला होता, तो या ठिकाणी निसर्गाच्या सानिध्यात तिथे बसून मस्तपैकी आता मका खाणार आहे. या मका खायला माझ्या मागे हा केपी वॉटरफॉल आहे आणि समोरच्या बाजूला आता टनल नंबर 40. हा जो रूट गेलेला आहे तो सरळ कर्जतच्या दिशेने गेला आहे. इकडून खंडाळा मार्गे लोणावळा मार्गे ट्रेन येते आणि असा संपूर्ण बोगदा जवळपास 886 मीटरचा हा बोगदा आहे लांबीचा. हा प्रोजेक्ट जो करण्यात आला तो GIPR कंपनी म्हणजे द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे या संपूर्ण कंपनीने 1860 ते 1863 या 3 वर्षाच्या कालखंडामध्ये संपूर्ण हा घाट सेक्शन पूर्ण केला होता. GIPR द ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे. आपण या बोगद्यामध्ये आहोत आणि संपूर्ण भोरघाटाचा जो परिसर आहे बोगदा क्रमांक 40 या संपूर्ण
जे या घाट सेक्शनमध्ये बोगदे आहेत याचं बांधकामाला सुरुवात 1860मध्ये झाली होती. 1860 ते 1863 या संपूर्ण 3 वर्षामध्ये या संपूर्ण जो हा भोरघाटाचा घाट सेक्शन आहे रेल्वेचा तो पूर्ण झाला होता. आणि हा बांधकाम करत असताना अनेक मजूर होते ते या ठिकाणी मृत पावले होते. त्या सर्व मृत पावलेल्या सर्व कामगारांना भावपूर्ण श्रद्धांजली, शतशत नमन. कारण की त्यांनी दिलेलं बलिदान या ठिकाणी, त्यांनी दिलेलं योगदान, त्यामुळेच ही संपूर्ण रेल्वे लाईन या ठिकाणी आपण पाहू शकतो. मित्रांनो, कुठून आलेला? रसायनीमधून, म्हणजे जवळच असेल आपल्याला. तर कसा वाटला तुम्हाला संपूर्ण परिसर? भारी वाटला, मजा आला. पण पहिले यायला तकलीफ होत होती, नंतर एकदम वरती बघितलं, मग एकदम माइंड फ्री झाला. या अजून आपले भाऊ आलेले आहेत. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. अरे थांब, तर शेवटी बोलतात, सुरुवातीला बोलू दे. सांगतो तू बोल भावा. ट्रेकिंग आहे तरी आमच्या दादाच्या ब्लॉग मध्ये आम्ही आलेलो आहोत. आणि तुम्हाला किती टाइम लागले ते? 1 तास 1.5 तास? 2 तास लागले. आणि तुम्ही गाववाले सगळे आहात की कॉलेज मित्र आहेत? ओके, चालेल. स्कूल कॉलेज. ओके, आता तुम्ही एन्जॉय केला. आता मग चाललात की आहात अजून? आता चालू जाम मजा आली. एक वेळा येऊन बघा. पैसा वसूल? पण तुम्हाला ट्रॅकिंगला जाम होईल थोडी बहुत तकलीफ. नंतर म्हणजे एकदम वरती बघितलं 200 रुपये जाईल, पण या नक्की. आणि सेफ्टीच्या हिशोबाने तुम्ही काय सांगाल? जसे इथे यायचे असेल तर कशा प्रकारे सेफ्टी तुम्हाला घेऊन यावी लागेल? आपल्या मेन पायाला ग्रिप पाहिजे. बरोबर, ग्रिप म्हणजे बुट ग्रिप वाली टाका पाहिजे. चालेल. तो पहिले पाहिजे. याला इकडे योग करू नका. 200 रुपये काढा आणि या नक्की एकदम. नक्कीच, कारण की लाईक करा, सबस्क्राईब करा. मेन गोष्ट म्हणजे काय, घरात बसून राहू नका, बाहेर निघा, सह्याद्री फिरा. बरोबर, एन्जॉय करा. बरोबर. आपल्या चॅनलचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. आपली रायगड आपले महाराष्ट्र. मी पेंट साईडचा आहे. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप सक्रिय करा. बाय बाय. थँक्यू. चला, आपल्याला हे आपले भाऊ भेटलेले आहेत. भाऊ कुठून आला तुम्ही? ओके, तुम्ही आता गाववाले फ्रेंड आहात की कॉलेज की कामवाले? सर्व कॉलेज फ्रेंड्स. आता तुम्हाला हा संपूर्ण ट्रेक कसा वाटला? किती टाइम लागला तुम्हाला? तरी 1.5 तास. आणि पैसा वसूल आहे का? माझा तर एक्सपिरियन्स असा आहे की संपूर्ण खालून इथेपर्यंत थकवा आला होता, मात्र इथं वर आल्यानंतर संपूर्ण पैसा वसूल. आणि असं लोकेशनमध्ये इथं वर आल्यानंतर वेगळाच अनुभव असतो. तुमचा अनुभव आता एका शब्दात जर सांगायचं झालं तर एका शब्दात तुम्ही काय सांगाल? तू सांगा आता. एका शब्दात सांगायचं आहे हा एक्सपिरियन्स. अमेझिंग. तू? खूप छान. तर या दादांच्या या सर्व रिॲक्शन होत्या संपूर्ण ग्रुप. नक्कीच तुम्हाला काय म्हणाल की म्हणजे शनिवार रविवार असतो तो घरात बसणं योग्य आहे की असं बाहेर निघून सह्याद्री भटकायला पाहिजे? बरोबर. बरोबर, कारण आयुष्य एकच दिलं आहे. एवढी सुंदर पृथ्वी देवाने बनवली, ती बघायला निघायला पाहिजे. त्यासाठी घरातून बाहेर निघालं पाहिजे. काय तुमचं यावर म्हणणं आहे? नक्कीच घरातून बाहेर निघालं, एक्सप्लोर केला पाहिजे आपण. आपल्या बाजूला कुठला व्ह्यूज असेल, व्ह्यूज बघितले, आपले सीन असेल, सीन बघितले. तुम्हाला एक महत्त्वाचं सांगतो, या माणसाला व्ह्यूज बघायची जास्त सवय आहे. व्ह्यूज ओके, व्ह्यूज. त्याला मी फ्रंट व्ह्यू देतो, त्याला व्ह्यू बघण्यासाठी. ओके, चालेल. चला, खूप खूप शुभेच्छा तुम्हाला. आणि असं तुमची दोस्ती पण एकत्र ठेवा आणि फिरत चला. थँक्यू. आपल्या चॅनलचं नाव आहे आपले रायगड आपले महाराष्ट्र. जय महाराष्ट्र. हा, महाराज की जय. मित्रांनो, हा जो समोरचा परिसर आपण पाहतात ना, तो संपूर्ण खोपोलीचा परिसर आहे. खोपोली शहर आपण समोर पाहू शकता. आता आपण इथून थेट खाली उतरणार आहोत. पाहूया आता किती उशीर होते खाली उतरेपर्यंत, कारण की येता आपल्याला 1-1.5 तास लागला होता. आता थेट भेटू खाली गेल्यानंतर. तिथून आपण व्हिडिओचा शेवट करूया. तर म्हणजे आता आपल्यासोबत ही गँग आहे. मित्रांनो, कुठून आलात तुम्ही? आम्ही म्हणजे मुंबईतच राहतो, पण वेगळं एरियामध्ये राहतो. मग तुम्ही कॉलेज फ्रेंड्स आहात की ऑफिसमध्ये? ऑफिसवाले तर दिसत नाही, कॉलेजवाले दिसतात सगळे. मित्र. अरे हा पण तुमचाच मेंबर आहे का? मोठा आहे ना, म्हणून थोडं. अच्छा, तो तुमचा लीडर आहे का? मोठ्या लेवलवरती बसतो. तुमच्या लीडरने माझे फोटो काढले 2-3. तर तुमचा संपूर्ण एक्सपिरियन्स कसा होता संपूर्ण या ट्रेकचा? टू बी ऑनेस्ट, भारी होता. आठवड्यातून वीकेंड भेटेल तर यायचं. गँग असणार तुमचं, ऑफिस कॉलेज फ्रेंड्स, कोण एरियातले मित्र कोणी असेल, यायचे इथे 1 दिवस यायचे, बकचोदी करायचे मित्रासोबत. या चालेल? हो चालेल. बोल, तू बिंदास बोलत जा भाऊ. मनातल्या सर्व फिलिंग बाहेर काढतो. यायचं, मजा करायचं. बट फक्त एकच
आहे, रिक्वेस्ट आहे की आपलं महाराष्ट्र, आपला एरिया घाण अजिबात नको करा. जे कचरा घेऊन येशील ते तुमच्या बॅगेत घ्या. मग नंतर घरी जाताना इथे डस्टबिन्स आहे आमच्या इथे, मठ टाळचं इथे आहे किंवा खाली पण आहे, तिथे डस्टबिनमध्ये कचरा टाकायचा. फक्त आपलं महाराष्ट्राला घाण नको करा, हा रिक्वेस्ट आहे मला. चांगला मेसेज दिला भावानी. आणि तुम्हाला संपूर्ण ट्रेकला चढता वेळेस किती टाइम लागला? 1 तास, 1.5 तास, 2 तास? 1.5-2 तास. हां, ओके. कोण अनफिट कोण आहे तुमच्यातला, तो 2 तास लावले? ती बघा तिथे हे आहे अनफिट. ते फॉलो केलं पाहिजे. लाईक आपण जे गेअर्स वगैरे आपण कॅरी नाही करत जाईल, लाईक प्रॉपर ट्रेकिंग शूज वगैरे, कारण इथे क्लिफ वगैरे मध्ये जे पॅचेस होते खूप डिफिकल्ट होते, तर त्याच्यासाठी खूप प्रिपेअर्ड होऊन या. खायला वगैरे नीट, बॅगा उगाच जड करून नका, पावसामुळे जड होतं जास्त. आणि मुख्य म्हणजे आपल्या ठिकाणी सह्याद्रीमध्ये येताना हुल्लडबाजी करायची नाही, कारण की खाली काही यंगस्टर सगळी पोरं येतात, हुल्लडबाजी करतात आणि जर काही दुर्घटना झाली तर एकामुळे आता बाकी सर्वांना भोगावं लागतं. तर तुम्ही याशी सहमत आहात का? म्हणजे हे पण सेफ्टीच्याच रिलेटेड आलं. नक्कीच, चालेल, धन्यवाद. मित्रांनो, या सह्याद्रीमध्ये फिरत असताना एक गोष्टीची नक्कीच काळजी घ्यावी, खबर घ्यावी की इथे असलेल्या कोणत्याच झाडाझुडपांना, पानं वेलींना स्पर्श करू नका. जर तुम्हाला त्या गोष्टींचा, त्या झाडझुडपांचा जर अभ्यास असेल तरच त्या गोष्टीला तुम्ही हात लावा, कारण की काही या ठिकाणी वनस्पती किंवा काही झाडं अशी असतात की त्यांना स्पर्श केल्यानंतर आपल्या शरीराला खाजसुद्धा येऊ शकते, किंवा काही विषारीसुद्धा असे झाडं असतात, किंवा झाडांवरती जवळपास काही सापा वगैरेसुद्धा असतात. त्यामुळे झाडांना हात न लावणे हेच नक्की खबरदारीचं असेल. तर मंडळी, आपण आता बेस कॅम्पपाशी आलेलो आहोत. हे लँडमार्क जे वाड्याचं झाड आहे आणि समोर हे जे दत्त मंदिर आहे तिथपर्यंत आता आलेलो आहे. इथून आता आपण आपली गाडी घेऊन थेट घरच्या दिशेने जाणार आहोत. आणि सकाळी मी म्हटल्याप्रमाणे आपण पालीलासुद्धा जाणार आहोत. आता पाहूया आपल्याला किती उशीर होतो आहे. लवकर आपण पोचण्याचा प्रयत्न करू. मात्र पटकन मुखदर्शन घेऊन बल्लाळेश्वराचं, तिथून आपण मग घरच्या वाटेला निघू. आता जवळपास संध्याकाळचे 6 तर वाजून गेलेले आहेत. हा बेस कॅम्प आहे, तिथून आपण आपली गाडी घेऊन आता घरच्या दिशेने जाणार आहोत. तर मित्रांनो, आपण नुकतेच पाली या ठिकाणी पोहोचलेलो. आता आज संकष्टीसुद्धा आहे, त्यामुळे गणपती बाप्पाचं दर्शन घेऊया आणि इथून आपल्या घरच्या प्रवासाला निघूया. या ठिकाणी प्रथेनुसार श्री धोंडी विनायकाचं दर्शन आपण घेऊया, त्यानंतर पुढे जाऊ. मित्रांनो, दर्शनासाठी तर भरपूर रांग दिसते, त्यामुळे आता आपण मुखदर्शनच घेऊन घरच्या दिशेने जाऊ. जर आपण रांगेमध्ये उभे राहिलो तर आपल्याला अजून 1.5 ते 2 तास थांबावं लागेल. मित्रांनो, संकष्टी असल्याकारणे तुम्ही मंदिरातली गर्दीसुद्धा पाहू शकता. आणि आपल्याकडे आता सध्या वेळ कमी, त्यामुळे आपण लाईनला काही थांबणार नाही. आपण थोडक्यात मुखदर्शन करू आणि घरी जाऊ. ही सगळी मंडळी आहेत, ही सर्व गाभाऱ्यामध्ये जाणारी मंडळी आहेत. त्यामुळे आपण आता मागच्या बाजूने मुखदर्शन करू आणि मग आपल्या घरच्या दिशेचा प्रवास करू. म्हणजे आता देवाला वस्त्र चढवले जात आहेत. आज संकष्टीचा दिवस, पुन्हा एकदा वस्त्र चढवलं जाईल. तर मित्रांनो, आपण आता दादाच्या दुकानावर आहे. दादाचं शॉपचं नाव मोरया पेढा प्रसाद. ओके, मंदिरापासून अगदी दुसऱ्या नंबरचा गाळा दादाचा शॉप आहे. आणि दादाचा भाऊसुद्धा आपला मित्र आहे. आणि दादाचं इंस्टाग्रामसुद्धा आपण पेज आहे, सेम नावाने आहे का दादा? मोरया पेढा. आणि त्यावर तुम्ही इंस्टाग्राम रीलसुद्धा पाहू शकता. आणि कोणकोणत्या व्हरायटीचे दादा आपल्याकडे पेढे आहेत? आपल्याकडे हिमालय बर्फी, मावा बर्फी हे तर कॅज्युअल आहे. कॅज्युअल ते आहे. सोडून स्पेशालिटी जे माझे स्पेशल आपण घरी बनवतो ते सगळे दाखवतो. ड्रायफ्रूटमध्ये खजूर, कोकोनट, गुलकंद, गुलाब मसाला पान, कोकोनट बर्फी. त्याच्यानंतर आता पालीचा कंदी स्टॉक संपला. ओके. आपल्या पालीचा कंदी पेढा ओरिजिनलवाला हा घेतला. हा मलाई कंदी पेढा. त्याच्यानंतर हा तुपातला सातारी ओरिजिनल, ओके, 0 कलर ॲडेड ओरिजिनल सातारी. त्याच्यानंतर आता हापूस आंबा बर्फी, ती माव्याची येते. आणि मसाला पान कोकोनट बर्फी.
टोटली आपण घरी बनवतो. आणि एक मावा पेढा तो संपला, मोदक संपले, आज थोडं नक्की संकष्टी असल्या कारणाने समजू शकतो. मात्र या व्यतिरिक्त जर एखादा कोणी फिटनेस फ्रीक असेल डाएट वगैरे तर लो शुगरवाला किंवा शुगर फ्रीवाला काय आयटम आहे का आपल्याकडे? चुलीवरचा कोकणी पेढा, खवा गुळ तुपात, ओके, म्हणजे यामध्ये साखर वगैरे कमी असते. साखर कमी, गुळ जास्त, गुळाचाच पेढा म्हणायचा त्याला. ओके, नक्कीच. गुळ आणि तुपातला तो आपला बेस्ट सेलर पण आहे आणि त्याचं एक युनिक आहे. तो असं जिभेवर फिरवला ना असा विरघळतो गुळ. नक्कीच. दादाचा इंस्टाग्राम अकाउंट सुद्धा पहा. अनेक सेलिब्रिटींनी सुद्धा भेट दिलेली आहे दादाच्या दुकानाला. त्यावेळी तुम्ही सुद्धा नक्की या, आपण ट्राय करूया. आणि विरघळल्यावर चावून घ्यायचं, पूर्ण असं विरघळ मेल्ट होतो. आता मला पण काही सजेस्ट करा, मला पण घरी घेऊन जायचं. काय घेऊन जाऊ? कोण आहे? लहान मोठं? मोठेच आहेत. मोठ्याच्यात मग ड्रायफ्रूट नाही, मी सातारी बेस्ट. चालेल. आणि गुळाचा पण आहे. ठीक आहे. खूप खूप धन्यवाद दादा, चांगली माहितीसुद्धा दिलीत. आणि आपले सर्व सबस्क्रायबर मंडळीसुद्धा या ठिकाणी येतील. नक्की या. तुम्हाला 2 पेढे जास्त खायला द्यायला फक्त नाव सांगा. आलो. ओके, चला या. तर म्हणजे असा होता आपला आजचा संपूर्ण दिवस. ब्लॉगचा एंड करायची वेळ आलेली आहे. आता आपण गणपती बाप्पासुद्धा दर्शन झालेलं आहे. तिथून आता आपण आपल्या घरच्या मार्गाला. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलवर जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर रात्रीचे जवळपास 9 वाजायला आलेले आहेत. संपूर्ण दिवस आपला गेला. आपण गेलो होतो KP वॉटरफॉल खोपोली या ठिकाणी. त्यानंतर इथं आता पालीमध्ये थांबलो आणि तिथून आता घरी जाणार आहोत. चला भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जिजाऊ, जय शिवराय. गणपती बाप्पा मोरया.